आता बेसिक म्हटल्याच्या नंतर पहा, बरेचसे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी 12वी नंतर जे तयारी करत असतात, तर यांची जी 10वी असते, बऱ्याच जणांनी 10वी नंतर 12वीला सायन्स घेतलेला असतं आणि 12वीला सायन्स हा गडी कसं घेतो हे पण पहा. हा 12वीला कुठेतरी कॉफी सेंटर निवडत असतो, मग तिथे हा सायन्सचे क्लास लावतो, राहायला शहरात असतो आणि क्लास शहरात करतो आणि याचं कॉलेजचं ऍडमिशन जे असतं हे खेड्यात असतं. मग आता याचा कॉलेजमध्ये 10वी नंतर 12वी या 2 वर्षामध्ये 11वीला तर पाऊस नका, याला हा 11वी मध्ये फॉर्म मध्ये असतो, पूर्ण फॉर्म मध्ये. 11वी मध्ये काय सूट बूट म्हणजे तो राहणीमानात गाडी बिडी फिरण्यात आणि काय सिलेक्ट करायचंय म्हणजे कुठे शिक्षणाला जायचंय हे ठरवण्यासाठीच हा 11वीचा टायमिंग जातो. मग हा 12वीला काय करतो, सायन्स घेतो आणि 12वीला सायन्स घेतल्याच्या नंतर याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा तयार होतो की याला 12वी नंतर काय करायचं हेच माहित नसते. गल्लीतल्या पोरांनी फक्त चांगले चांगले मोठ्या फीस भरून या ठिकाणी क्लासेस लावलेले असतात, म्हणून हा कधीतरी आज म्हणतो डॉक्टर, कधी म्हणतो इंजिनियर, कधी म्हणतो शिक्षक आणि कधी कधी म्हणतो हा बिझनेस करायलाच बरा आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की बेसिकच्या विद्यार्थ्यांना जेव्हा ते पोलीस भरतीमध्ये येतात त्यावेळेस त्यांनी फिक्स केलेलं नसतं की मला नेमकं करिअर कशात करायचं. म्हणून बेसिकच्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की बाबांनो, तुम्ही सर्वप्रथम तुम्ही कन्सेप्ट शिकून घ्या. काय असतं पहा, आपल्याला शिकायचंय अंकगणित आणि तुम्ही शिकलेले आहात बीजगणित. आता बीजगणितामध्ये सुद्धा तुम्ही 12वी सायन्ससाठी नेमका ग्रुप कोणता निवडलाय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ग्रुप सुद्धा सांगता येत नाही. त्याला म्हणलं जनरल ग्रुप आहे का, तर ते म्हणतो बायोलॉजी नाहीये. त्याला म्हणलं बायोलॉजी घेतलं का, ते म्हणतो केमिस्ट्री नाहीये. अरे दादा, ग्रुप समजणं गरजेचे आहे. फिजिक्सचा ग्रुप कोणता, सॉरी बायोलॉजीचा ग्रुप जो असतो ज्याला आपण या ठिकाणी PCB म्हणतो, PCM म्हणतो, जनरल म्हणतो, हे आपल्याला समजलं पाहिजे. जनरल ग्रुप कोणता, ज्याच्यामध्ये सायन्स या ठिकाणी मॅथ नसतं, असा जो स्पेशल डॉक्टर लाईनसाठी घेतलेला ग्रुप आहे, असू द्या. तर आपल्याला या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी एकच सांगायचंय की त्यांनी ज्यावेळेस या ठिकाणी परीक्षा, तुम्ही तिकडे तुमचे CETचे मार्क्स वगैरे कमी आले की तुम्ही पोलीस भरतीकडे येतात, तर पोलीस भरतीकडे आल्याच्या नंतर आपल्याला अंकगणित शिकायचं. म्हणून अंकगणिताची जी कन्सेप्ट असते, सर्वप्रथम 4 क्रिया महत्वाच्या आहेत. आपल्याला बेरीज जमली पाहिजे, आपल्याला वजाबाकी आली पाहिजे, आपल्याला गुणाकार जमला पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला भागाकार जमला पाहिजे. पहा, गणिताच्या जशा घराच्या 4 भिंती असतात तशा ह्या गणिताच्या बाबतीत 4 भिंती असणाऱ्या ह्या ज्या क्रिया महत्वाच्या आहेत. मग यामध्ये आपल्याला दशांशचा असेल, साध्या संख्येचा असेल, पूर्णांकाचा असेल, अपूर्णांकाचा असेल, या सर्व क्रिया या 4ही ज्यावेळेस आपल्याला व्यवस्थित जमतील अशा वेळेस आपल्याला गणिताचा बेसिक जो आहे, बेस आहे, तो समजेल की नेमकं काय बेसिक मध्ये काय शिकायचं हे समजणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला अंकगणित शिकण्याआधी त्यांनी एक बाब करावी. सर्वप्रथम त्यांना 1 ते 10 पर्यंत पाढे पाठ असणं गरजेचे. नका करू समोरचे 300 पर्यंत पाढे. सुरुवातीला गणित शिकत असताना 1 ते 10 या ठिकाणी हे पाढे करावेत. त्याचबरोबर आपल्याला 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. तिसरी बाब, आपल्याला 1 ते घन 30 पर्यंत जरी नाही गेले तरी चालतील, परंतु आपल्याला या ठिकाणी 1 ते 15 पर्यंत घन प्रथम करा. आणि चौथी बाब जी आहे, नेमके संख्यांचे प्रकार जे आहे, संख्या प्रकार, कोणत्या संख्येला कोणती संख्या म्हणावं, एवढ्या ह्या 3-4 बाबी जर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित जर समजून घेतल्या आणि गणिताच्या 4 क्रिया गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे कधी तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर याच्या व्यतिरिक्त बेसिक कन्सेप्ट मध्ये दुसरं काहीच नाही.
म्हणून आपण या बेसिकमध्ये उद्याच्याला प्रत्यक्ष या ठिकाणी असणारा हा जो प्रकार कसा आहे तो आपण उद्याच्याला पाहूया. धन्यवाद.